Hello. The next point in design of steel connections is types of failure of bolted joints. Before this point, we have already discussed types of bolts and types of joints in previous videos. Now, how these types of joints get fail and what are the causes for the failure. Okay, there are some types of modes in which these bolted joints and plates get fail. Okay, then first type of mode of failure is shear failure mode, then tensile failure mode, then bearing failure mode. Okay, any type of bolt or plate fails in this type of mode. So let's see one by one. The first type of failure mode of the bolt is shear failure of bolt, and there may be shear failure of plate also. Okay, then how it get or what is shear failure of bolt? Shear stress are generated when the plate slip due to applied forces. Okay, shear failure is a type of failure in which the plate get slip when the number of plates are connected by a nut and bolt, and the applied load on the plate is exceeds beyond the limit or beyond its maximum load carrying capacity, then the plates get slip over the another, and that slip type of failure due to excess applied of load or force is called as shear failure. Okay, the maximum factored shear force in the bolt may exceed the nominal shear capacity of the bolt. In that case, shear failure occurs. The shear failure of the bolt takes place at the bolt shear plane, that is interface. The bolt may fail in single or double shear. Okay, and these are the diagrams of single shear and double shear. ओके, शेअरिंग ॲट बोल्ट शंक असं म्हटलं. पण त्या दोन ज्या डायग्राम आहेत, सिंगल शेअर अँड सेकंड वन इज डबल शेअर. पहा, तर शेअर फेल्युअर बोल्टचा कुठे होतो? जिथे की इंटरफेस असेल, म्हणजे दोन प्लेट जॉईन केलेल्या असतील आणि त्या दोन प्लेटमध्ये काही ना काही जो स्मॉल एकदम गॅप असेल, ज्या की बोल्टने जोडलेल्या आहेत, आणि त्या दोन प्लेटवर काही प्रकारचा टेन्साईल ऑपोजिट लोड ॲक्ट होत असेल, एक्सटर्नल लोड, तर त्या केसमध्ये तिथे चान्सेस आहे शेअर फेल्युअरचा. आणि तो कुठे होईल? जिथे की इंटरफेस आहे, दोन प्लेटचा इंटरफेस आहे. तुम्ही डायग्रामवरून क्लिअर लक्षात येईल तिथे की शेअर फेल्युअर कसा होतो. तर इथे ज्या डार्क व्हर्टिकल लाईन दिसतात जॉईंटमध्ये, ते डार्क व्हर्टिकल लाईन तिथे त्या ठिकाणी जेव्हा इथे फेल्युअर होईल त्या बोल्टचा, त्या प्लेट बोल्टनी कनेक्टेड आहेत. ठीक आहे, दोन दोन, पहिल्या केसमध्ये दोन सिंगल शेअर जिथे होतो, दुसऱ्या केसमध्ये डबल शेअर फेल्युअर. तर हे ज्या प्लेट नट बोल्टनी कनेक्ट केलेल्या आहेत, तर त्यांच्या जॉईंटच्या ठिकाणी इथे त्या स्लिप होतील. बरोबर, जास्त ज्यावेळेस तो जे आरो आहेत अपोजिट डायरेक्शनमध्ये दाखवतात, तर ते
दोन्ही बाजूनी तशा टाईपचा काही लोड ॲक्ट होत असेल त्यांच्यावर एक्सटर्नल, तो जर जास्त झाला, ठीक आहे, त्याची कॅरी कॅपॅसिटी किंवा मॅक्झिमम स्ट्रेंथ जेवढी आहे बोल्टची त्याच्यापेक्षा जर एक्सेस लोड ॲक्ट होत असेल तर त्या केसमध्ये इथे शिअर फेल्युअर ऑफ बोल्ट होईल. ठीक आहे. आता ह्याच प्रकारे शिअर फेल्युअर ऑफ प्लेट पण होईल. बरोबर. शिअर फेल्युअर ऑफ प्लेटबद्दल इथे माहिती राहिलेली. तर शिअर फेल्युअर ऑफ प्लेट पण होईल कधी, जसा शिअर फेल्युअर ऑफ बोल्ट आहे तसंच शिअर फेल्युअर ऑफ प्लेट कधी होईल, वेन द स्ट्रेंथ ऑफ प्लेट इज लेस दॅन द शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. ओके. वेन द स्ट्रेंथ ऑफ प्लेट इज लेस, प्लेटची स्ट्रेंथ लेस असेल तर, दॅन द शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, द टेअरिंग फेल्युअर ऑफ द प्लेट मे अकर. ओके. Shearing or tearing failure of the bolt may occur, and this can be avoided with provision of minimum edge distance. Okay. minimum edge distance जे काय आहे ते आपण पुढे पाहणार. एज डिस्टन्स त्याला मिनिमम प्रोव्हाइड करून हा अवॉइड केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर इथे आपण शिअर फेल्युअर ऑफ बोल्ट अँड शिअर फेल्युअर ऑफ प्लेट पाहिलं. पहिल्या डायग्राममध्ये सिंगल शिअर फेल्युअर आणि दुसरा डबल शिअर फेल्युअर. सेकंड टाईप आहे किंवा फेल्युअरचा मोड बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट अँड देन बेरिंग फेल्युअर ऑफ प्लेट. तर बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट मीन्स the bolt is crushed around half circumferences. ठीक आहे. डायग्रामवर लक्षात येईल तो क्रश कसा होतो. दोन्ही बाजूला तिथे टेन्साईल लोड आहे, तर त्या केसमध्ये ते बोल्ट क्रश कसा होईल किंवा बेरिंग फेल्युअर. द बोल्ट इज क्रश्ड अराउंड द हाफ सर्कम्फरन्स. हे टाईपचे लोड तुम्ही कुठं ना कुठं पाहिलेला असतो. तो कसा त्याच्या हाफ सर्कम्फरन्स अर्ध्यापासूनच तो बोल्ट क्रश झालेला असेल, तुटलेला असेल, तर त्या टाईपचा फेल्युअर. द प्लेट मे बी स्ट्रॉंग इन बेरिंग अँड द हेवीएस्ट स्ट्रेस प्लेट मे प्रेस द बोल्ट हँग. ठीक आहे. तर ते हेवीएस्ट प्लेट असेल ती बोल्टला प्रेस करेल आणि त्या बाजूने प्रेस करेल तर दुसऱ्या साईडने त्याचा क्रश होईल तो बोल्ट, ते म्हणजेच बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट. द बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट जनरली डज नॉट अकर इन प्रॅक्टिस. हे जनरली होत नाही, कारण त्या तेवढ्या स्ट्रेंथचे, त्या प्लेटच्या स्ट्रेंथचेच बोल्ट तिथे प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यामुळे जनरली हे फेल्युअर होत नाही. पहिल्या टाईपचे फेल्युअर जास्त होतात. बेरिंग फेल्युअर ऑफ प्लेट, जसं बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट पाहिलं तोच पार्ट. बेरिंग फेल्युअर ऑफ प्लेट, when an ordinary bolt is subjected to shear forces, the slip takes place and bolt comes in contact with the plate. बरोबर. हा पार्ट पाहिला आपण पहिल्या स्टेपमध्ये. द प्लेट मे गेट क्रश्ड इफ द प्लेट मटेरियल इज विकर दॅन द बोल्ट मटेरियल. प्लेट कधी क्रश होईल, जर बोल्टपेक्षा प्लेटचं मटेरियल हे वीक असेल, त्याच केसमध्ये ती प्लेट क्रश होईल. त्याच्यामुळे प्लेटची स्ट्रेंथ ही जास्त असणं गरजेचं आहे. द बेरिंग प्रॉब्लेम कॅन बी कॉम्प्लिकेटेड बाय द प्रेझन्स ऑफ ए नियरली बोल्ट ऑर द प्रॉक्झिमिटी ऑफ ॲन एज इन द डायरेक्शन ऑफ लोड. हा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेट कधी होतो, ज्यावेळेस बोल्टच्या जवळपास ते एज डिस्टन्स काय आहे, ते एज डिस्टन्स आपण नंतर पाहू. एज जो म्हटलं आहे, ज्याच्या की डायरेक्शनमध्ये लोड अप्लाय केलेला असतो, तर ते मात्र कमी असावं लागतं. ते एज एंड डिस्टन्स, एज डिस्टन्स काय ते टर्म आपण पुढे पाहणारच. क्रशिंग, बेरिंग ऑन प्लेट, त्याच्यामध्ये पहिल्या टाईपची क्रशिंग प्लेटची कशी होती ते दिले, आणि शिअर टिअर आउट ऑफ प्लेट.
हे सेकंड डायग्राममध्ये. तर झाले दोन टाईपचे फेल्युअर मोड, shear failure mode and bearing failure mode. Then आहे tension or tearing failure of plate. Tearing failure occurs when the bolts are stronger than the plates. पहा bearing failure कसे होते, तिथे प्लेटची स्ट्रेंथ कमी होते, इथे bolts are stronger than plate. तेच म्हटलं tearing failure त्यावेळेस the tension on both the gross area, yielding and net effective area must be considered. While considering this type of failures, the gross area and net effective area of the plate and bolt must be considered. तो फेल कसा टाईपचा होतो पहा टेन्शनमुळे. आता दोन्ही टाईप ऑपोजिट साईडने लोड आहे, टेन्साईल लोड आहे, तर तिथे चान्सेस आहेत की जिथे बोल्ट बसवलेला आहे तो प्लेटचा पार्ट विकेस्ट पार्ट असेल, कारण जो जिथे बोल्ट बसवलेला आहे तेवढा पार्ट त्याचा कमी राहील आणि त्याचा लोड तो कमी क्रॉस सेक्शनल एरियावर येईल. बरोबर, जो प्लेटवर येणारा लोड आहे तो त्याच्या कमी पार्टवर येईल ज्या बोल्टच्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी त्या प्लेटचा टेन्शन और टेरिंग फेल्युअर मोस्ट ऑफ द टाईम होतं. तिथे मॅक्झिमम वेळेस त्या ठिकाणी प्लेट फेल होतात, बोल्टच्या आजूबाजूचे जे कमी प्लेटचा पार्ट राहतो त्याच्यामुळे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आणि लास्ट टाईप ब्लॉक शेअर फेल्युअर. ठीक आहे, बोल्ट्स मे हॅव बीन प्लेस्ड ॲट लेसर एंड डिस्टन्स दॅन रिक्वायर्ड, causing the plates to shear out, which however can be checked by observing the specification for end distance. ओके, तर इथे डायग्राम लक्षात ब्लॉक शेअर फेल्युअर कसा होतो. गसेट प्लेट जी मोठी प्लेट आहे, इथं टेन्शन मेंबर दिसतो. गसेट प्लेट जी आहे बाहेरची प्लेट, तिला छोटा पार्ट जॉईन केलेला जो आपला मेंबर असेल तो प्लेट. The failure of connection in block may occur when the block of material within the bolted area breaks away from the remainder bolts are used. Fewer bolts will be used for making connection. कमीत कमी जर कमी बोल्ट जर यूज केलेले असतील गसेट प्लेट आणि हा टेन्शन मेंबर जॉईन करण्यासाठी, तर त्या केसमध्ये हे फेल्युअर होतात. ठीक आहे, कमी बोल्ट जॉईन वापरलेले असतील तर चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे नंबर ऑफ बोल्ट्स इथे जास्त वापरणं गरजेचं राहतं टू अवॉइड दी ब्लॉक शेअर फेल्युअर्स. दिस टाईप ऑफ फेल्युअर अकर्स विथ द shear on one plate and the tension on perpendicular plane leading to fall of hatch portion of the plate. बरोबर, तर त्या केसमध्ये हे फेल्युअर होतात, ब्लॉक शेअर फेल्युअर. तर ते डायग्राम्स प्रॉपरली ड्रॉ करायचे, सर्व डायग्राम प्रोव्हाइड केलेले. ह्या डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करावे लागतात. तर जेवढ्या टाईपचे आहेत ते आपण टाईप्स ऑफ फेल्युअर ऑफ बोल्टेड जॉईंट्स हे जे काय पाहिले, तर हे सर्व टाईप्स ऑफ फेल्युअर हा क्वेश्चन थिअरी क्वेश्चनमधून मॅक्झिमम टाईम विचारलेला आहे एक्झाममध्ये. मेन्शन द डिफरंट टाईप्स ऑफ फेल्युअर विथ नीट स्केचेस किंवा explain any two types of failure of bolted joint along with the drawing of neat sketches किंवा along with sketches. तर हा क्वेश्चन आहे, ह्या डायग्राम तुम्हाला तिथे ड्रॉ करायचे असतात आणि ही इन्फॉर्मेशन द्यायची. हा क्वेश्चन सेपरेट खूप वेळेस आलेला आहे तो. जसा की पहिलं टाईप्स ऑफ बोल्ट आणि टाईप्स ऑफ जॉईंट्स, लॅप जॉईंट, बट जॉईंट, तो एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन, याच्यापैकी एक क्वेश्चन एक्झाममध्ये नेहमी येतो. तर ह्या टाईप्स ऑफ फेल्युअर ऑफ बोल्टेड जॉईंट्समध्ये हे पाहिलेली टाईप पहा कोणते कोणते. शेअर फेल्युअर ऑफ बोल्ट,
बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट अँड प्लेट, शेअरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट अँड प्लेट, तसंच बेरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट अँड प्लेट, अँड देन टेन्शन और टेअरिंग फेल्युअर ऑफ प्लेट्स, अँड लास्ट वन इज ब्लॉक शेअर फेल्युअर. तर या सर्व डायग्रामसोबत तुम्हाला जे एक्सप्लेन कशा टाईपचा तो फेल्युअर होतो तो एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे, तर रिमेनिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.